आमचे सिव्हिल सर्जनचे रिपोर्ट पण येतील आणि त्याच्या अनुषंगाने कुठला निर्णय घेतला पाहिजे, काय केला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल. सर, पैसे मागणे किती उचित आहे? 10 लाख 20 लाख या प्रकारात किंवा काही कारवाई होऊ शकते का? किंवा ही अशी प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारच्या भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झाला होता. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती. तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित करू शकतो. नाही, आम्हाला 2 दिवसामध्ये रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला. 2 दिवस लागतात, जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे. त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार, त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केस पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इकडे रिपोर्ट सबमिट करतील. त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो. सर, अनेक रुग्णांच्या असं तक्रार आहे की एकाच डॉक्टरांकडून अशा पैशांची मागणी होते आणि हलगर्जीपणा दिसून येतो. हां, नाही, मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे. तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी थोडे स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावं, जेणेकरून आपल्याला एकूण काय पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली येणार आहे. तर काय कारवाई होऊ शकते हॉस्पिटल? आता आमचं आम्ही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल भाष्य करणे बरोबर येणार नाही, कारण रिपोर्ट आधी येणे आमच्यासमोर आवश्यक आहे. सर, खरं तर पुणे हे मेडिकल हब म्हणून पूर्णपणे अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर पुण्याला हा कलंक लागू शकतो. आणि कलेक्टर म्हणून तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की अशा लोकांना मुजोरीपणा जे करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा. डेफिनेटली, म्हणूनच आपण इमिडिएटली पाऊल उचललेले आहे आणि योग्यची टीम पण स्थापित केलेली आहे. आणि तुमचं बोलणं पण बरोबर आहे. पुणेला आपण तसाही टुरिझम स्थळ म्हणून आता डेव्हलप करण्याचा नवीन आपला एक विजन घेतलेला आहे. आदरणीय दादाचं ते विजन आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम एक मोठा भाग आहे, ज्यासाठी मात्र आपल्या देशाचे आणि बाहेरच्या देशाचे पण येतात. तर सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, सर्व हॉस्पिटलची पण जबाबदारी आहे, मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे, जी तुम्ही केलेली आहे, पार पाडलेली आहे. की अशा प्रकारची घटना समोर घडत असेल तर आपले समोर आले पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही पुढे गोष्टी होऊ नये. योग्यचे पाऊल उचलले जातील आणि मेडिकल टुरिझम म्हणून जे तुम्ही आता बोला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. सर, यामध्ये सर, एक मग सगळ्यांना सांगतो की या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे. ती प्रोसेस चालू आहे, त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही. सर, 10 लाख रुपये मागितले होते. पूर्ण माहिती दिली पाहिजे. तुमचं हे काम आहे, तुम्ही अर्धवट पाहिजे. हे खरं आहे, हे खोटं आहे. त्यांना बोलू द्या आता. सर, स्पेसिफिक आरोप आहे 10 लाख रुपये डिपॉझिट करा. इन्स्पेक्टर साहेब त्यांना बोलू द्या की डिपॉझिट करा. सर, हे सर आपण एक विषय पाहतोय. दीनानाथ हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे. त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही. तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती दे. मी एवढंच सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाची शासनाला गेलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन चौकशी झाली का? आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्याच पेशंटला टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही 10 लाख रुपये डिपॉझिट करा.
मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे. पूर्ण माहिती त्यांना बोलू द्या. दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. पण 10 लाख रुपयांची मागणी केली होती का सर? सर ही तुमची प्रोसिजर आहे का? Procedure काय सांगा सर? करताना Admission ची तुम्ही procedure. मागता का? नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये. तुम्ही अर्धवट सांगताय. आरोप 10 लाख रुपयाचा. आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय? किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून घेऊ? स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर. सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत जे तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट सर, केली कधी जाईल. करणार? Procedure सांगायला काय हरकत आहे? आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही. रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली सर जाईल. यामध्ये रुग्णालयाची बदनामी होते, त्यामुळे तुम्ही लवकरच स्पष्टीकरण दिली देणं जाईल. महत्त्वाचं आहे. राज्य सरकारला अहवाल केलाय तुमचा? राज्य सरकारला